माहिती का आज वट पौर्णिमा होती आणि मला उपवास होता आणि माणूस कुशाल दारू थांबणार नाही किंवा आणि गरज होती का दारू वड काही जोडे नाही होता 1-1.5 किलोमीटर वड होता माहिती का इथला दूर गहूनी 1-1.5 किलोमीटर चाली सन गहू म्हणतो नवरानी तर मी तुला सोडी देस बरं का लेवाल बी येस बरं मी सकाळीच ना काहीच खायला नाहीये मी फक्त पावशेरभर साबुदाणा आणेल होता त्या बिजारात त्या खातात आणि 2 कप चहा पिले एक के दिन तो त्यांना आता सफरचंद होतं मग मी ते सफरचंद खाल्ले मम्मी म्हणे गे म्हणे असं सुद्धा म्हणलं नाही तू जेवण करीले बरं असं बहीण ना दारू पेसना नवरा त्याला माहिती राहत कसं राहत आज म्हणतो मला इथलं रडू गिरण तर मग नवरा दारू पिऊ ना आणि बाईचा नवरा तटे येलो तत्पूर झाले फक्त मला नवरा होता आणि तडे देव बाप्पा मी सांगत आधी तू लोंग येत नाही दारू जर सोडीनी ना मी पुन्हा वट पौर्णिमा धरणारच नाही आणि माहिती का तुमले मी सकाळीच ना 4 वाजतानी उठेल 4 वाजताना पुरण टाको आकी म्हणे खापरण्या पोया कर म्हणे मी खापरण्या पोया करत तिसरा मंदिरवर खापरण्या पोया टाक्यात इथलं वरून सामान खाली इथलं खालून सामान वरली बड्या पोया टाक्यात जाऊ दे म्हणतो मानत मग नवरानी पोया सांगत म्हणतो म्हणे पोया टाक्यात मस्त आधी रसोई करी भात करा बट करा मी आणि पिऊन आधी म्हणतो मी गरम गरम भज्या काढी जायला त्याला वाटलं ते भज्या शेतीच बो त्यानं पॅक तर पाहिलंच ना हा देव बाप्पा मनोर नका लेजात बरं मी असं मी मनपासून नाही सांगी राहणं बरं औज नवरा पाहिजे माले पण दारू सोडायला पाहिजे मला गैरापाची प्राणी मला नवरा मा फक्त दारू मुळे माले काय सांग तुमले आते मला ना बोला ना म्हणजे बोला शब्दच नाहीये मला नवरा मागून देता पाहिजे पण आज बजा दिवशी राहत्यात म्हणे बजा करले